आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यात पहिले लसूण घ्यायचा, लसूण छिलायचा, 1-2 कुड्या घ्यायच्या. त्यानंतर 4-5 कांदे घ्यायचे. कांदे घेतल्याच्यानंतर ते स्वच्छ करायचे. स्वच्छ केल्यानंतर ते उभे कापायचे. कापून असं मस्त सावरले असे सरळ कापायचे, म्हणजे ते आपल्याला खाण्यासाठी चांगले लागतात. कांदे घेतल्याच्यानंतर ते उभे कापून झाल्याच्यानंतर त्यानंतर बटाटे घ्यायचे 2. बटाटे घेतल्याच्यानंतर ते छिलायचे. छिलल्याच्यानंतर ते कापायचे मोठे. नंतर 2-3 टमाटे घ्यायचे, ते पण बारीक असे कापायचे. नंतर हे सगळं घ्यायचं पेस्ट वगैरे. नंतर कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्याच्यानंतर तेल गरम होऊन द्यायचं. नंतर अद्रक लसूण पेस्ट त्या तेलामध्ये सोडायची. अद्रक लसूण पेस्ट अशी अद्रक लसूण खूप असं परतून द्यायचं, लाल होऊन द्यायचं. नंतर कांदा टाकायचा. कांदा खूप वेळेस परतून द्यायचा. फुल गॅस करून 5 ते 6 मिनटं असा लाल होऊन द्यायचा कांदा. त्यानंतर टमाटे वगैरे टाकायचा. टमाटे टाकल्याच्यानंतर मग ते दोन्ही असं 5 मिनटं मिडियम गॅसवरती परतून द्यायचं. पूर्ण तेल त्यामधून निघलं पाहिजे असं. त्यानंतर मसाले वगैरे टाकायचे. मसाले टाकल्याच्यानंतर पूर्ण एकदम मिक्स करायचे मसाले. त्यानंतर 5 मिनटं ते लो स्पीडवरती गरम होऊन द्यायचे. लो स्पीडवरती गरम होऊन दिल्याच्यानंतर एक थोडंसं पाणी टाकून टेस्ट करायचं, मीठ वगैरे कसं पडलं आहे काय वगैरे, नाही का. मीठ वगैरे घ्यायचं, थोडं मीठ टाकायचं. मसाले टाकल्याच्यानंतर हरभरे वगैरे टाकायचे किंवा बटाटे वगैरे टाकायचे. बटाटे टाकल्याच्यानंतर परत हलवून घ्यायचं. हलवून घेतल्याच्यानंतर परत हरभरे वगैरे टाकायचे किंवा डाळ वगैरे असेल तर डाळ टाकायची. परत गॅस चालू ठेवायचा 5 मिनटं. एकदम मस्तपैकी होऊ द्यायचे. तांदूळ घ्यायचे. तांदूळ धुवून काढायचे पहिले स्वच्छ. तांदूळ धुतल्याच्यानंतर परत मग त्या कुकरमध्ये टाकायचे. कुकरमध्ये टाकल्याच्यानंतर दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्यानंतर एकदम 5 मिनटं गॅस सुरू ठेवायचा तसाच. त्यानंतर मग काय करायचं, झाकण मला दाखवतो आपला भात कसा झालेला आहे. तर भात असा एकदम मस्तपैकी झालेला आहे.